नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी सध्या मोठी खलबतं होत आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत. राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे अशा चर्चांना आता उधाण आलंय. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. नंदनवन या शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या सगळ्या भेटीसंदर्भात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. ज्योत्स्ना. अगदी बरोबर आहे. आपण रिद्धी बघतोय की राज्याच्या राजकारणामध्ये जे आहे आता मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. जर सिरीज सांगायचं झालं तर परवा आपण बघितलं की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रात्री अचानक जवळपास 9:15 नंतर पोहोचले आणि थोड्या वेळानंतर जयंत पाटील जे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आहेत, शरद पवार यांचे सगळ्यात जवळचे नेते आहेत, ते सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी तेव्हा पोहोचले ज्यावेळेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ऑलरेडी वर्षा निवासस्थानी होते. त्यानंतर आज दुपारी जे आहे ते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड राज्याचे निवडणूक आयोग अधिकारी जे चोकलिंगम अधिकारी नावाचे आहेत त्यांच्या कार्यालयात पोहोचले आणि तिथे त्यांनी काही पत्र दिलेली आहेत. असं सांगण्यात येतंय की त्यानंतर ज्यावेळेस सुप्रिया सुळे बोलल्या किंवा जयंत पाटील बोलतात ते वारंवार हे सांगतात की आम्ही जे आहे ते आमच्या ईश्वरपूर म्हणजे जयंत पाटलांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघांच्या बाबतीत जे आहे ते काही विषय त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगायचे होते त्यासाठी भेटले. आणि आज ज्यावेळेस चोकलिंगम जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांना जेव्हा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील भेटले तेव्हा असं सांगण्यात आलं की आम्ही काही आमच्या मतदारसंघातले आणि त्याचबरोबर SIR ही जी प्रक्रिया सुरू आहे केंद्र सरकारकडनं त्या प्रक्रियेच्या बाबतीत आमचे काही आक्षेप आहेत, आमचे काही प्रश्न आहेत, त्या संदर्भात आम्ही निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र आपण बघतोय की आता आज रात्री थोड्या वेळापूर्वी जे आहे ते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड जे शरद पवारचे अत्यंत जवळचे नेते आहेत, त्यांचे विश्वासू नेते आहेत, ते मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री असलेले आणि राज्याचे सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी याच त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी दाखल झाले. त्याच्यामुळे जर सिरीज पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या पक्षातल्या हालचाली ज्या आहेत त्या सातत्याने सुरू आहे आणि आता सध्या बैठक सुरू आहे त्यामुळे त्या संदर्भात पुढे काय घडतं याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीसाठी.